चला मॅच ऑन करायचे कुर्ली आणि कोल्हावाडी दोन्ही संघ 12वा प्लेयर्स इथे येऊ द्या. चला आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतली ही जी चौथी मॅच आहे. मागचा सामना घरच्या मैदानावरती चांगला परफॉर्मन्स करत त्या सुकापूर टीमने मात्र जिंकला आणि इथून कोणता संघ सामना जिंकेल, कोणता संघ सुकापूर टीमच्या अगेन्स्ट फाईट देईल ते मात्र पाहणं गरजेचं आहे. प्रथमतः बॉलिंग कोलवाडी टीमची आहे. कुर्ली टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले नितीन आणि स्ट्राईक एंडवरती स्वप्नील आणि नॉन स्ट्राईक एंडवरती नितीनला आपण पाहताय. बॉलिंगची सुरुवात करण्यासाठी बॉलर पार्थ आलाय. पहिला बॉलर पार्थ बॉलिंग ट्रॅकवरती आहे. व्हेरी फर्स्ट बॉल 4 ओव्हरची मॅच. पहिले षटक पॉवर प्लेचं आहे आणि पॉवर प्लेमध्ये 2 फिल्डर मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. व्हेरी फर्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओ प्रचंड वेग मात्र या बॉलवरती पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची इथे सांगतच झाली आहे. डॉट बॉल. गुरुनाथजी पोपेटा यांच्याकडून या दोन्ही खेळाडूंसाठी प्रत्येकी 6 साठी 500चं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी माफ करा 200चं पारितोषिक आहे. अमाऊंट जरा जास्त अनाऊन्स झाली. 200 आहेत या दोन खेळाडूंसाठी प्रत्येकी 6 ला. हा बॉल इथे लेंथ मात्र थोडीशी खराब होती त्यामुळे पंचांचा मात्र वाईटचा निर्णय आलाय. 1 धाव धावा फलकावरती. 1 बॉल नंतर ओव्हर द विकेट. पुनश्च त्याच पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न. लेंथ परत एकदा खराब. पंचांचा इथे वाईटचा निर्णय येतो. एक्स्ट्राची आणखीन 1 धाव आणि एक्स्ट्रा धावेनंतर धावसंख्या मात्र पोहोचली ती 2 वरती. 1 बॉल आतापर्यंत झालाय. 2 धावा धावा फलकावरती आहेत. थोडीशी बॉलिंग खराब मात्र पाहताय आपण. एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या जात आहेत सुरुवातीलाच पार्थ या बॉलरकडून. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल समोरून उसळलाय. यस, तिसरा वाईड बॉल आहे. खराब गोलंदाजी, खूप खराब गोलंदाजी आपण पाहताय. सन्मानी अतिथी नितीनजी म्हात्रे विचुंबे यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. 4 धावा 3 धावा धावा फलकावरती. 3 वाईटच्या धावा आहेत. पहिलाच बॉल झालाय. परत एकदा आखूड लाईनचा बॉल. इथे लेंथ पाहावी लागेल. यस, योग्य लेंथनं बॉलिंग पार्थ मात्र केली आहे. हा चेंडू मात्र डॉट फेकला. निर्धाव चेंडू. 2 बॉल नंतर 3 धावा धावा फलकावरती आहेत. हलक्या गतीनं इथे सुरुवात झाली आहे. 2 डॉट बॉल खेळला बॅटर स्वप्नील. नितीन नॉन स्ट्राईक एंडवरती आहे आणि स्वप्नील स्ट्राईक एंडला आहे. लॉफ्टेड हिट. इथे मात्र बॉलला फेकून दिलाय फिल्डरच्या डोक्यावरून. मिड विकेटच्या वरतून हा पहिला धमाका, पहिला षटकार. आज संपूर्ण रात्रभर डीजे नितीन आमच्यासोबत जॉईंट आहेत. त्यांचं देखील कौतुक. आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम डीजे नितीन करत आहेत आणि ज्या ज्या वेळेला डीजे नितीन आमच्यासोबत असतात त्या त्या वेळेला प्रेक्षक देखील खुश होतात, कारण चांगली गाण्याची पर्वणी त्यांच्या माध्यमातून नेहमीच दिली जाते. इथे लेंथ पाहावी लागेल. पंचाचा वाईटचा निर्णय. एक्स्ट्राची आणखीन 1 धाव. एक्स्ट्रा धाव्यानंतर धावसंख्या 10 या आकड्यावरती पोहोचली आहे. 10 धावा धावा फलकावरती. खराब बॉलिंग पारच्या माध्यमातून आपण पाहताय. कोलवाडी टीमकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय. महागडं षटक आहे. टोटल आतापर्यंत 7 बॉल फेकलेत.
अप्पर कटचा फटका, चांगला फटका इथे एक्झिक्यूट केलाय, परंतु बॉल जाईल नियोजित ठिकाणी आणि तिथे धावा मिळतील त्या फक्त 2. डबल धाव इथे मिळते 2 धावसंख्येच्या मदतीनं. टोटल धावसंख्या मात्र पोहोचली ती 12 या आकड्यावरती. 12 धावसंख्या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील मात्र अजूनही 2 बॉलचा खेळ मात्र पेंडिंग आहे. ऑन साइडला खेळलाय, डीप मध्ये मात्र कोणताही फिल्डर नाहीये. बॉल स्टॉप केला जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगली फिल्डिंग आहे तिथे, त्यामुळे धावा 2 वाचवल्यात. 2 रन सहजरित्या मिळतात. 2 धावसंख्येच्या मदतीने 14 धावा फलकावरती आहेत. मनोजजी फडके आणि संकेतजी फडके या मान्यवरांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. या चेंडूवरती धाव मिळेल, ते एक सिंगल षटक मात्र एंड झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकानंतर बॅटिंग करणारा अकुर्ली संघ मात्र 15 धावसंख्येवरती पोहोचलाय. पंधरा रन धाव फलकावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि बॉलर प्रमय आगलावे हा गोलंदाज. लेफ्ट हँड गोलंदाज आहे. धावा 15 झाल्यात. 3 षटका बाकी आहेत, कारण 4 ओव्हरची मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळते. प्रमय पहिलाच बॉल, धावसंख्या 15. स्वप्नील स्ट्राईक एंड वरती आहे. स्वप्नीलनं 6 बॉलचा सामना केलाय, 11 धावा बळवल्यात, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये थोड्याशा एक्स्ट्रा धावा बॉलर्स कडून मात्र खर्च केल्या गेल्यात. टाइम अलर्ट आहे, टाइमकडे लक्ष असू द्या. पहिल्या षटक संपण्यासाठी थोडासा जास्त वेळ घेतलाय कोलवाडी टीमनं. लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. धाव एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 15 वरती पोहोचली आहे, 16 वरती पोहोचली आहे. नितीन भरपूर काल नॉन स्ट्राईक एंड वरती उभा होता, आता स्ट्राईक एंड वरती आलाय. नितीन धर्णेकर एक विस्फोटक खेळाडू आहे अकोर्ली टीमचा. पहिलाच बॉल प्रमय, ओ चांगली गोलंदाजी, अँगल बनवत बॉल बाहेरच्या दिशेने वळालाय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल कशा पद्धतीने बॉल डिलिव्हर केलाय प्रमय या बॉलरनं. टप्पा पडला आणि बाहेर. जबरदस्त गोलंदाजी प्रमय. स्लॉट मध्ये आलाय, परफेक्ट हिट नाहीये, फलंदाज मात्र इथे बाद झालाय आणि हा धक्का क्रमांक पहिला लागलाय तो अकोर्ली टीमला. या मॅच मध्ये कोणत्याही प्रकारची हॅट्रिक खेळाडूंना मिळवली. षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, तर अरुणजी धर्णेकर साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल कशाही प्रकारची हॅट्रिक मिळवली तर. नितीनची विकेट, महत्वाची विकेट गेली आहे. अकोर्ली टीमला हा महत्वाचा धक्का लागलाय. अभिजित गेलाय नवीन बॅटर जो स्ट्राईक 8 वरती असेल. 3 बॉलवरती 1 रन्स खर्च केली आहे आणि एक महत्वाची विकेट मिळवली आहे ती बॉलर प्रमयनं. चांगली गोलंदाजी. नॉन स्ट्राईक एंड वरती स्वप्नील ज्याच्या बॅटमधून 12 धावा आतापर्यंत आल्यात.
डावखुरा हाताचा बॅटर आहे अभिजित. 3 बॉलचा खेळ अजून या षटकातील शिल्लक आहे. किती धावा 3 बॉलवरती बनवल्या जातील ते पाहणं देखील गरजेचं आहे. लेफ्ट आर्म बॉलर प्रमय लॉफ करण्याचा प्रयत्न. सेकंड विकेट गॉन. आल्या पावली माघारी परतावा लागेल बॅटर अभिजितला. दुसरा धक्का अकुर्ली टीमला. सुमित पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावा फलक्यावरती आपल्याला 16 पाहायला मिळतात. सलगच्या 2 विकेट गेल्यात. विकेटची पडझड थोडीशी इथे झाली आहे. ऑन हॅट्रिक वरती आहे प्रमय हा गोलंदाज. स्वप्नीलला जास्तीत जास्त बॉल खेळावे लागतील आणि धावा बनवाव्या लागतील. 7 मध्ये 12 रन स्वप्नीलला बनवल्यात, परंतु स्वप्नील नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. स्ट्राईक एंडवरती यावं लागेल स्वप्नीलला. रन रेट स्क्रीनवरती पाहत आहे 9.60चा आहे. चांगला रन रेट मेंटेन ठेवला आहे, परंतु या षटकामध्ये प्रमयनं धावगतीवरती थोडासा ब्रेक लावलाय. हॅट्रिक बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. डीपमध्ये मात्र फिल्डर आहेत मिसफिल्ड, परंतु मागे बॅकअप चांगला मिळालाय आणि तिथे धावा मिळत आहेत त्या 2 डबल. 2 नंतर धावा संख्या 18 आणि या षटकातील शेवटचा एक बॉल मात्र बाकी आहे. शेवटचा एक बॉल आहे. गतीमध्ये परिवर्तन. रन्स मिळेल ती एक सिंगल धाव शेवटच्या बॉलवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ झालाय आणि 2 षटकानंतर बॅटिंग करणारा अकुर्ली संघ 2 बाद 19 धावसंख्येवरती मात्र पोहोचलाय. चला तिसरा गोलंदाज. पहिलाच बॉल होता. सुशांत आगलाव्या गोलंदाजीच्या मार्कवरती सेन्सिबल क्रिकेट खेळलाय. सुमित पहिल्या बॉलवरती सिंगल. धावसंख्या मात्र 19-20 वरती पोहोचली. पहिल्या बॉल नंतर 20 धावा. 11 बॉलचा खेळ अजूनही पेंडिंग आहे. 11 बॉलवरती किती धावा बनवल्या जातील ते पाहणं गरजेचं आहे, कारण आपण पाहताय की पहिल्याच इनिंगचा खेळ चालू आहे. 20 रन्स आहेत. मागच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी गोलंदाजाने केली. संघाला मात्र थोडं कमबॅक करून दिलंय. सुशांत दर्जेदार बॉल हाताळतोय. थोडीशी लेंथ इथे खराब आहे. ऑफस्टिक वरती बॉल पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता धावसंख्या मिळेल ती 1 दे सिंगल आणि टोटल 21 धावा फलकावरती लागल्यात. सुशांत राईट आर्म ओव्हर द विकेट. हो दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. फलंदाज बाद आणि हा तिसरा धक्का अकुर्ली टीमला दिलाय.
अवधवी चायनीचे प्रोप्रायटर गुरुनाथजी पोपेटे साहेबांकडून विकीच्या प्रत्येक कॅचसाठी 200चं पारितोषिक आहे. बॉलिंग चांगली पाहायला मिळते सुशांत आगलावे या गोलंदाजाची. निर्धाव चेंडू वारंवार डॉट बॉल फेकतोय. अचूक टप्पा आहे, टप्प्यावरती नियंत्रण. हा चेंडू रिप्लेमध्ये पाहताय थोडासा मागे टाकला. बॅट लवकर फिरवली होती बॅटरनं. प्रतीक स्ट्राईक एंडला. प्रतीक सुमित दोन्ही नवीन खेळाडू आहेत. गोलंदाजी चांगली आहे, परफेक्ट लेंथ आहे. फुटवर्कचा वापर नाही आहे. प्रतीक पूर्णपणे चाचपडलाय. पायामध्ये जणू काही बेड्या टाकल्यात. जाग्यावरतीच खेळतोय. बॅट फिरवली जाते परंतु गोलंदाजी अगदी चांगली चालू आहे सुशांत आगलावेच्या माध्यमातून. 4 बॉल झालेत, 21 धावा धावा फलकावरती. सन्माननीय राजजी पाटील सोमाटणे यांचं देखील इथे शुभ आगमन. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतो. सन्माननीय नितीनजी म्हात्रे विचुंबे यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. हा 5वा बॉल होता आणि इथे धाव एक सिंगल मिळेल. सिंगल रन सिंगल नंतर धावसंख्या 22 वरती पोहोचली आहे. आणि या षटकातील शेवटचा अंतिमचा एक बॉल मात्र बाकी आहे. या अगोदरचा बॉल रिप्लेमध्ये पाहताय चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल होता. इथे लेंथ मात्र थोडीशी करा. पंचांचा वाईडचा निर्णय येतोय. एक्स्ट्राचे रन एक्स्ट्रा रन नंतर धावसंख्येत बदल. धावसंख्या 23 वरती 3. हा स्कोर कार्ड आपण अकुर्ली टीमचा मात्र पाहताय. 23 धावा धावा फलकावरती आणि विकेट गेल्यात तर 3 ओर द विकेट. शेवटचा बॉल आहे. थोडसा मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. 1 मोर डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी सुशांतची राहिली आहे. धावा खर्च केल्या 4. एक विकेट मिळून दिली आहे आणि 3 ओव्हर नंतर अकुर्ली संघ पोहोचला तो 23 धावसंख्येवरती. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. अलॉंग द कार्पेट हा फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये मात्र रन्स मिळाली ती. हॅलो. तर या ठिकाणी आदरणीय व्यक्तिमत्व राज पाटील साहेब सोबटणे ह्या गावचे जावई यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं. तसेच नितीनजी म्हात्रे साहेब विचुंबे यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं. खूप चांगली स्पर्धा आपण पाहताय आणि एक दर्जेदार आयोजन देखील पाहायला मिळते. शुभम म्हात्रे चांगलं आयोजन आहे. चांगली सन्मानाची स्पर्धा. ग्रामस्थ मंडळ चषक आपण पाहताय. फुलटॉस बॉल होता. बाटकेट मागे चाललाय. धाव मिळालेला एक सिंगल. धावसंख्या 26 या आकड्यावरती पोहोचली आहे. दोन्ही फलंदाज थोडेसे बॅटिंगसाठी स्ट्रगल करत आहेत. सुमित पाटील प्रतीक दोघांच्याही बॅटमधून मोठे फटके आले नाहीये. 4-4 5-5 बॉल खेळलेत परंतु फक्त सिंगल धावा पाहायला मिळाल्यात. विराज चांगली गोलंदाजी. 2 मध्ये 3 रन्स खर्च केल्यात. शेवटचा बॉलर स्लॉगरचं षटक आहे. हाणामारीचं षटक. हाणामारी करावी लागेल. राईट अमोर द विकेट. अकुट टप्पाचा बॉल शॉर्ट पिच होता. मागे खेळलाय आणि इकडे मात्र धावा मिळतील त्या 2 डबल. 2 धावा आणि 2 नंतर धावसंख्या मात्र 28 वरती पोहोचली आहे. चांगला फटका होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. परंतु चौफेर मैदानावरती या फटक्यावरती काहीतरी वेगळा रिझल्ट आला असता परंतु इथे फक्त 2च धावा. 28 रन धाव फटक्यावरती आहेत. 3 बॉलचा खेळ मात्र झालाय. 3 बॉलचा खेळ इथे बाकी आहे. विराज गोलंदाजीच्या मार्कवरती.
सुमित स्ट्राईक एंडला आहे, प्रतीक नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. रन रेट 8चा पाहत आहे आपण. प्रोजेक्ट स्कोअर पाहायला मिळतोय 32चा. या रन रेटनं संघ जर चालू राहिला तर 32 धावा बनवू शकतोय. ओव्हर द विकेटनं लो फुल टॉस गॅपमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. एक रन डबलचा कॉल. महागडी ठरू शकते धाव, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स इथे धावून कंप्लीट केल्यात. 2 धावा मिळत आहेत. 2 नंतर 30 धावा धावा फलकावरती अकुर्ली टीमच्या आपण पाहत आहे. 2-2 धावा इथे घेतल्या जात आहेत. मोठे फटके येत नाहीयेत, त्यामुळे सिंगल डबल्सनं धाव फलक हलतं ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सुशांत आपण पाहताय, सुमित आणि प्रतीक हे 2 खेळाडू करतायत. 2 बॉल शेवटचे बाकी आहेत. स्ट्राईक एंड वरती सुमित पाटील आपण पाहताय. राईट अमोर द विकेट. बॉल तयार. 5वा बॉल आहे. विराज चांगला गोलंदाजी पुढे टाकला होता बॉल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, परंतु धाव फक्त एकच. कदाचित डबलचा प्रयत्न होता, परंतु डबल धाव इथे घेतली जात नाही. सिंगलनं धावसंख्या मात्र 31 वरती पोहोचली आहे. त्यामुळे या षटकातील इथे शेवटचा अंतिमचा एक बॉल बाकी आहे. शेवट गोड होईल का ते पाहणं मात्र गरजेचं आहे. ओव्हर द विकेट. बॉल तयार. फुल टॉस बॉल होता. झेलची संधी आहे. फलंदाज इथे मात्र बाद झालाय की नाहीये, कारण ऑनफिल्ड पंचाने निर्णय अजून दिला नाहीये कोणता. बाद दिला पंचाने निर्णय. पंच रिव्ह्यू आहे का? पण जर रिव्ह्यू कशासाठी हे पहिले सांगा. हाईट फॅक्टरसाठी आहे की कशासाठी आहे? बॅटिंग टीमचा का? ओके ओके. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. पंचाने ऑनफिल्ड निर्णय दिला, फलंदाज बाद आहे, परंतु पंचाच्या निर्णयाला चॅलेंज इथे केले जाते. आणि तिसरे पंच आपण चेक करा. इट्स नो बॉल. नो बॉल कॉल केलाय. पंचाने चेक केलंय. नो बॉलचा निर्णय तुमच्यापर्यंत येतोय. रिप्ले मध्ये आपण चेक केलंय आणि कमरेच्या थोडासा वरती बॉल होता, त्यामुळे पंचांनी 9चा निर्णय दिलाय. पंच धावा किती घेतल्या धावून? एक सिंगल घेतले का? 2 म्हणजे 2 प्लस 1. 1 प्लस 1 का? 2 प्लस 1. ओके. 2 प्लस 1 अशा 3 रन्स आणि टोटल धावसंख्या 34 वरती पोहोचली आहे. शेवटचा बॉल फ्री हिटचा बॉल आहे. बॉल तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. लॉफ्टेड हिट. फ्री हिटच्या बॉल वरती झेल घेतली आहे आणि धावा 2 कंप्लीट केल्या जातात. तिसरीचा प्रयत्न आहे. तिसरी धाव महागडी ठरली आहे. 2च रन्स इथे कन्सिडर केल्या जातील. पहिली इनिंग पहिलं सत्र एंड झालंय. पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्यात अकुर्ली टीमने 36 आणि जिंकण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये 24 बॉल आणि कोलवाडी टीमला मात्र 37 धावसंख्येची गरज. 36 धावा बनवल्यात. 37ची गरज 24 बॉल मध्ये ती कोलवाडी टीमला.
तर पहिल्या सत्रामध्ये 36 धावा झाल्या, 37 धाब्यांचं लक्ष. सेकंड सत्रामध्ये थँक्यू शुभम, थँक्यू दीपक सर. जोव्या मॅचच्या दिशेने आपण ग्रामस्थ मंडळ चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन सुकापूर प्रीमियर लीग मागील काही दिवसामध्ये आपण पाहिली. 2 दिवसाची सुकापूर प्रीमियर लीग, 2 दिवस 40+ क्रिकेट आणि आज ग्रामीण क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. कोलवाडी विपक्ष आकुर्ली या 2 टीम दरम्यान सामना आपण पाहत आहोत. फ्रेश मॅच आहे. आकुर्ली विपक्ष कोलवाडी टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं. खरं तर आकुर्ली टीमने 4 षटकामध्ये 36 धाबा बनवल्या, 37 धाब्यांचं लक्ष. चला स्पीडअप करा आकुर्ली टीम, आपण लगेच फिल्डिंग सेटअप करून घ्या. 37 धाब्यांचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये कोलवाडी या संघाला आपण पाहणार आहोत. तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. माऊली इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी लवेश दिघे, मराठी समालोचक मोरबे, आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. सेकंड सत्रामध्ये 37 धाब्यांची आवश्यकता आहे कोलवाडी टीमला आणि आघाडीची जोडी आपण पाहिली. मैदानाच्या आतमध्ये उतरले विक्की आणि पार्थ हे 2 सलामीचे फलंदाज आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सुमित या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मॅच ऑन करा. तर सुपर 3 मध्ये दाखल झालेला पहिला संघ आपण पाहतोय बंगरपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मात्र 11 स्टार्स सुकापूर या संघासमोर खेळणार आहे. दुसऱ्या फेरीमध्ये तो सामना 3 षटकाचा राहील. मॅच ऑन करायचे, थोडासा स्पीडअप करा. ऑन फील्ड पंचांना देखील आम्ही विनंती करू, आपण देखील थोडं स्पीडअप करायचं आहे, खेळाडूंना ऑन करायचं आहे. मॅच ऑन. सामन्याला करूया सुरुवात. 37 धाब्यांचं लक्ष. सुमितचा पहिला बॉल. 37 रन्स टू विन. रिमेनिंग 24 बॉल. 24 बॉल आणि 37 धाब्यांचं लक्ष. 9ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल अटॅक केलाय. व्हॉट अ शॉट. दॅट वॉज अ ब्युटिफुल हिट. चेंडू चाललाय सीमा पार. 6 षटकार. यस, थँक्यू नितीनच्या माध्यमातून एक सुमधुर गीत आपण ऐकलात. अगदी प्रेक्षकांची मनं तल्लीन करण्याचं काम डीजे मास्टर करत असतं, मनमोहित करण्याचं काम डीजे मास्टर करत असतं. दुःखावरती फुंकार कोण मारतं ना, तर डीजे हे मारत असतं, आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. 6 धावा स्कोरकार्डवरती. हो, दुसऱ्या बॉलवरती ऑन साईडला देखील गॅपमध्ये बॉल एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझर्वमध्ये फिल्डर तैनात, परंतु त्यांच्या अवाक्याच्या बॉल बाहेर निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. मागील बॉलवरती षटकार आणि येतोय हा चौकार. 4. तर आदरणीय नितीनजी म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि विकेट 6 साठी 3000 रुपये देण्यात येणार आहेत, असं पारितोषिक लावलं जात आहे. धावा संख्या 10 या आकड्यावर 10 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. मिस टायमिंग स्ट्रोक झालाय. झेलची नामी संधी. उंच फरार केलेला बॉल. जजमेंट चुकीचं राहिलं. फार उंची घेतली होती या बॉलने. अखूट टप्प्याचे बॉल वारंवार फेकले जात आहेत. विक्की मात्र पिकअप स्ट्रोक लगवतोय आणि यावेळी मिस टायमिंग झाला. प्रॉपर टायमिंग झाला नव्हता आणि त्या कारणाने बॉल बराच काल हवेमध्ये होता. कॅचची संधी निर्माण झाली होती परंतु कॅच ड्रॉप झालाय आणि या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केल्या. 2 धाबेच्या मदतीने संघ पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 21 बॉल 25 धाबेचं समीकरण. सोपं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कोलवाडी या संघासाठी. मैदानाच्या आतमध्ये कडबी झुंज अक्कुर्ले हा संघ देखील देतोय. 21 बॉल 25 धाब्याची गरज. 3 चेंडूचा खेळ झाल्यानंतर धाव संख्या 12 या आकड्यावर. ओव्हर द विकेटनं यावेळी शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये. सोपा झेल ड्रॉप झालाय. अशा कॅचेस मात्र पकडाव्या लागतील. सोपा झेल होता.
फलंदाज विकीला मात्र तंबूच्या आसनला पाठवण्याची नामी संधी उपलब्ध झाली होती आणि झेल ड्रॉप करून या बॉलवरती सिंगल कंप्लीट केले. सिंगल धाबेच्या मदतीनं धाब संख्या 13 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड. आमचे गुणलेखक प्रणित आमच्या समवेत जोडलेत. प्रत्येक बॉल गणेश स्कोर आम्हाला कळवत आहेत. ओ यावेळी देखील गॅपमध्ये बॉल, स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये बॉल, वन बाउन्स ओव्हर दी रोप, ब्रँडेड सौकर आपल्याला पाहायला मिळतोय पार्कच्या बॅटमधून. पोहोचलाय टोटल स्कोर कार्ड वरती 17 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या उभारली जाते. पॉवर प्ले मध्ये मैदानाच्या आतमध्ये अटॅक पाहायला मिळतोय दोन्ही एंड कडून. खरं तर विकीच्या बॅटमधून 4 बॉलवरती 13 धावा. पार्थ पहिला बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमधून देखील एक चौकार. त्या कारणानं मात्र कोलवाडी हा संघ आपण पाहतोय अगदी चांगल्या स्थितीमध्ये या मॅचमध्ये. टोटल 17 ऑन बोर्ड. 11 स्टार सुकापूर टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं. यानंतर मात्र लगेच आपला सामना खेळवला जाणार आहे. या दोन टीम दरम्यान जो संघ जिंकेल तो मात्र तुमच्या समोर खेळणार आहे, याच्याकडे लक्ष असू द्या. सुपर 3 मध्ये दाखल झालेला पहिला संघ आपण पाहिला भंगारपाडा आणि यानंतर मॅच जी होईल त्यामध्ये जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 3 मध्ये दाखल होणार आहे. चांगली धावसंख्या उभारली जाते पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज सुमित पाटील वरती. धन्यवाद. गुरुनाथ पोपेट यांच्या वतीने विकी यासाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा पारितोषिक, षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. नितीन म्हात्रे यांच्या वतीने देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि हॅट्रिकसाठी 3000 बक्षिसाचा वर्षाव केला जातोय. कारण चांगली लढत, चांगली मॅच मैदानामध्ये पाहायला मिळतोय. धावांचा पाठलाग करत असताना सुंदर सुरुवात राहिली. कोलवाडी टीमची जी धावांची इन्व्हेस्टमेंट केली होती, चेंडूची मागणी मैदानामध्ये केली जाते, बॉल मैदानामध्ये पुरवा ही विनंती असेल. परंतु शुभम मात्र धावांचा पल्ला गाठायचे आणि इथून मात्र धावांमध्ये अंकुश लावणं देखील तेवढंच गरजेचं असणार आहे. परंतु कोलवाडी टीमचा काय सामना मैदानामध्ये रंगतोय. या संघामधून जो संघ जिंकेल तो 11 स्टार सुकापूर संघाविरुद्ध खेळणार आहे. तो एक सामना देखील महत्त्वपूर्ण असणार या टीम मध्ये. यस, निश्चित येणारे 18 बॉल आणि 19 धाब्याची गरज. पहिल्या षटकामध्ये दीपक सर चांगली धावसंख्या उभारली आहे कोलवाडी या टीमने. टोटल 18 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये सोपं बनलंय कोलवाडी टीम संघासाठी. येणारे 18 बॉल आणि 19 धाब्याची गरज. 18 बॉल 19 धावा. इथून गोलंदाजी ट्रॅकवरती नितीन धरणेकर गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय दुसऱ्या षटकामध्ये. इथून धावसंख्येला अंकुश लगवावं लागेल नितीन धरणेकर या गोलंदाजाला. कारण आता मात्र आपण पाहिलं तर स्कोर कार्डवरती चांगली धावसंख्या उभारले पहिल्या षटकामध्ये. हे षटक फार निर्णायक राहील या मॅचमध्ये. 4 षटकाचा सामना आणि इथून पहिल्या षटकामध्ये अतिरिक्त धावा आल्या आणि त्या कारणाने मात्र इथून धावसंख्येला रोख लावण्याचं काम करेल का नितीन, हे देखील पाहावं लागणार आहे या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. स्ट्राईक वरती पार्थ आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंड वरती विकी. ओ पहिलाच बॉल स्लोअर वन, लवकर पिक करता आला नाही. अखूट टप्प्याचा बॉल होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न पार्थचा असफल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉल विकेट्स. पहिल्या विकेटच्या शोधामध्ये अकुर्ली हा संघ आपण पाहतोय. टोटल रन्स 18 ऑन बोर्ड. ओ यावेळी मिस्टामिक स्ट्रोक झेलची संधी. यास डेफिनेटली चांगला झेल घेतला जातोय. पारची खेळी संपुष्टात. पहिला हदरा बॅटिंग करत असताना कोलवाडी टीमला. चौकार त्याच्या बॅटमधून देखील आला होता. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज महेश हा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. महेश आग लावे या फलंदाजाला आपण पाहतो. इथून आग ओकणारी बॅटिंग करेल का महेश, हे देखील पाहावं लागेल.
कारण इथून संघाला गरज आहे सिंगल डबल धावसंख्येची, प्रहार करण्याची गरज नाहीये. कसं क्रिकेट खेळेल कोलवाडी टीम हे आपण पाहणार आहोत. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, या बॉलवरती पंचाचा इशारा येईल. बॉल गोष्टांकित क्षेत्रामध्ये चाललाय, सिंगल धाव मिळेल. सिंगल धावांच्या मदतीने धावसंख्या 19 या आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड. 19 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. दुसऱ्या षटकाची सुरुवात नितीनशी चांगली पाहायला मिळते. मोठे पटके मारू दिले जात नाहीयेत. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या उभारली, त्या कारणाने मात्र थोडा प्रेशर जाणवत नाहीये फलंदाजी करणाऱ्या कोलवाडी टीमवरती. कारण आता मात्र समीकरण आपण पाहू शकाल, 9 बॉल फक्त झालेले आहेत. 37 धाब्यांचं लक्ष आणि 19 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. चला मॅच ऑन करा. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा आहे. सीमारेषा बाहेर बॉल गेला तर मात्र लगेचच्या लगेच बॉल मैदानाच्या आतमध्ये सुपूर्त करा. ज्या कारणाने मात्र फलंदाजाचा जो रिदम आहे, गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचा जो रिदम आहे, तो मात्र इथे तोडला जाणार नाही, याच्याकडे आपण लक्ष द्यायचंय. धावसंख्या 19 आपण पाहतो. नितीन धरणेकरचा पुढचा बॉल. पहिले 3 बॉल चांगले फेकलेत. नेक्स्ट बॉल स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाहीये. लाजवाब गोलंदाजी, कमबॅक फुल षटक आपल्याला म्हणता येईल या षटकामध्ये. नितीन धरणेकरचं अचूक टप्प्यावर भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना नितीन धरणेकरला आपण पाहतो फेरिएशन प्रत्येक बॉल गणेश आपल्याला पाहायला मिळते. नितीनचा पुढचा बॉल. 4 बॉल डिलिव्हर केलेत, 1 धाव खर्च केले. तेच तर राड, क्या बात आहे. टप्पा खाल्यानंतर बॉलने मात्र वेग अतिरिक्त धारण केला. अलॉंग द बॉडी बॉल आपल्याला पाहायला मिळतो. हा बॉल देखील डॉट. आणि या मॅचमध्ये आता मात्र कमबॅक केलाय गोलंदाजी करणाऱ्या कोहली टीमने. धावा फलकावरती धावसंख्या स्थिर पाहायला मिळेल. टोटल 19 ऑन बोर्ड. 19 धावा स्कोर कार्डवरती. उर्वरित या षटकातला अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. 13 बॉल अद्याप शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. हो, अंतिम बॉल देखील सुपर पाहायला मिळतोय. वॉट अ बॉलिंग. नितीन धरणेकरसाठी जरूर टाळ्या झाल्या पाहिजेत. या षटकामध्ये आपण पाहिलं एकंदरीत लेग ब्रेक केला अंतिम बॉल आणि या बॉलवरती कोणतीही धाव नाही आणि या षटकाची आपण पाहतोय समाप्ती झाली. 2 षटकाचे धाव फलकावरती धावा 1 बाद. 19 धावा आता मैदानाच्या आतमध्ये समीकरण. येणारे 12 बॉल 18 धाबीची गरज. पाठवलं. आता मात्र संघ अडचणीमध्ये आहे. येणारे 12 बॉल 18 धाबीची गरज. प्रत्येक षटकामध्ये एखादा मोठा फटका मारावाच लागेल कोलवाडी या संघाला. फिल्डिंगचे व्ह्यू रचना 30 सर्कलच्या बाहेर 5 किलोड आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईड इश, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये, मिड विकेट रिझनमध्ये केलोड तैनात. 30 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ आहे. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने केलोड तैनात. जशी फिल्डिंगची व्ह्यू रचना आपण पाहतोय. हो, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कॅचची संधी आणि कॅच ड्रॉप. सोपा शेल भूमीला दान केलं तो. हा कॅच फार महत्वाचा होता. इथे कॅच जर पकडला असता तर अजून दडपण निर्माण झालं असतं कोलवाडी टीमवरती. टप्पा केल्यानंतर बॉल बाहेर वळवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आपण पाहतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, उंच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कॅचची संधी निर्माण झाली होती. कॅच ड्रॉप. विकेट हॅट्रिकसाठी चैतन्य गायकवाड या गोलंदाजाला मयूर गायकवाड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज झालेला आहे. चैतन्यला आपण पाहतो, चेतनला आपण पाहतोय. चेतनचा पुढचा बॉल. हा बॉल देखील चांगला. पंचाचा इशारा ते डीप झोनमध्ये हा बॉल निघून चाललाय. सिंगल मिळते. 10 बॉलांना 16 धाबेची अजूनही गरज. चांगली बॉलची लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळते चेतन गायकवाडच्या माध्यमातून. इथून विकेट हॅट्रिकसाठी मयूर गायकवाड यांच्या माध्यमातून चेतनसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज झालंय. विकेट हॅट्रिक संपादित केली तर 10 चेंडू 16 धाबेची गरज.
ओ लॉफ्ट केलाय, गॅपमध्ये बॉल एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, दूरवरून खेळाडू बॉल पर्यंत पोहोचतील पण तो बॉल थांबणार नाही, चाललाय सीमा पार. या बॉल वरती मिळतील रन 4, चौकार. महेशच्या बॅटमधून हा चौकार आणि चौकारच्या साईडनं धावसंख्या 25 आहे आकड्यावर. 9 बॉल 12 धावेची गरज. ओह यावेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन मध्ये फिल्डर तैनात. अगदी प्रयत्न चांगला केला, धाबा वाचवल्या जातात या बॉलवरती आणि या बॉलवरती धाबा कंप्लीट केला त्यामध्ये 2 धाब्याच्या मदतीने संघ 27 या आकड्यावरती येणारे 8 बॉल आणि 10 धाब्याची अजूनही गरज. सामना चांगला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये, दोन्ही टीम चांगला संघर्ष करतायत. कडवी झुंज देण्याचा प्रयत्न कोलवाडी आणि अकोले टीमच्या माध्यमातून केला जातोय. इथून मात्र संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉल 10 धावांची गरज, येणारे 2 बॉल फार निर्णायक राहतील अकोले टीमकडून. अकोले टीम निश्चितरित्या प्रयत्न करेल इथून डॉट बॉल आणि विकेट मिळवण्याचा, परंतु एखादा मोठा फटका आला तर निश्चितरित्या मजबूत पकड निर्माण करेल कोलवाडी टीम. पंचांचा इशारा, यस लाईन शेक केली, इशारा येतोय वाईट बॉलचा. अगदी ऑफ साईड ऑफ स्टंप शरीरापासून फार दूर बॉल फेकला होता. गोलंदाज चेतन गायकवाडने स्वतःवरती निराशा आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉल 9 धाब्याची गरज. इथून मात्र सामना समांतर आहे दोन्ही टीमकडे. अखूट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला, तडाखा चांगला आहे, ब्रँडेड प्रहार केला जातोय. चेंडू सीमारेषा पलीकडे महेशच्या बॅटमधून निघालेला हा धमाका षटकार. मधून आला आणि टोटल धावसंख्या 34, उर्वरित 3 धावेची गरज. ओ या बॉलवरती पटका फसलाय, कॅचची संधी, नो मॅन्स लँड मध्ये बॉल डिलिव्हर होतोय, कॅच ड्रॉप झालाय. हाफ चान्स फुलमध्ये कन्वर्ट करता आला नाही आणि त्या कारणाने मात्र आपण पाहिलं तर या बॉलवरती धाबा कंप्लीट केला त्यामध्ये 2. स्कोर इज लेवल. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या 36 च्या आकड्यावरती येणारे 6 बॉल 1 धाब्याची गरज कुलवाडी संघाला. आणि नेक्स्ट मॅच, या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मात्र त्यांना फाईट बॅक करणार आहे. 6 बॉल 1 धाब्याची गरज. फिल्डिंग सेटअप लगेच मैदानाच्या आतमध्ये अकोले टीम लावून घ्या. डेथ ओव्हरमध्ये मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती अकोले टीमकडून महेशला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये जरूर कमबॅक केला नितीन दर्णेकरने, परंतु 30च्या षटकामध्ये धावा जास्त खर्च केला चेतनने. 1 धाब्याची गरज. लीडिंग एज